वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी विज्ञान सामाजिक ज्ञान प्रश्नमंजुषा संपन्न होते आहे। प्रथमतः मी आपली संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर विज्ञान विभागाच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या वतीनं सर्व स्पर्धकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मुलांनो, आपल्या शाळेला एक उज्ज्वल परंपरा आहे आणि त्या उज्ज्वल परंपरेतून उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्यांचं घडत असतं आणि विद्यार्थ्यांसाठीच शाळा विविध उपक्रम राबवत असते। आता नुकत्याच आपल्या बौद्धिक स्पर्धा संपन्न झाल्या, त्यातून वक्ते कथाकार आपल्या समोर आले, गायक गायिका या ठिकाणी आपण पाहिल्या, चांगले उत्कृष्ट असे क्रीडा स्पर्धांमधून खेळाडू चमकलेले आपण पाहिले आणि ही संघभावना तुमच्यामध्ये आम्हाला दिसून आली, त्याचं मनस्वी खूप समाधान वाटतं मुलांनो। तर तुमच्यासारखीच मुलं ही उद्याची या देशाची फार मोठी संपत्ती आहे आणि या देशाचा फार मोठा आधारस्तंभ आहात तुम्ही आणि म्हणून तुम्ही बहुपैलू किंवा अष्टपैलू बनावं या दृष्टीनं या विविध स्पर्धा होत आहेत। शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच तुमच्यातील असलेल्या कलागुणांना वाव मिळावा हीच अपेक्षा आहे। आता या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत। प्रश्नमंजुषा यामध्ये अगदी उत्साहानं परवाच्या दिवशी 15 मिनिटांमध्ये गट तयार झाले गेले। या ठिकाणी विज्ञान विभाग प्रमुख आदरणीय बंडगर सर, माने सर, गायकवाड सर, गुरव मॅडम यांनी त्यासाठी खूप कष्ट मेहनत घेतलेली आहे। मुलांनो, प्रश्न तयार केलेले आहेत आणि प्रश्न विचारले जाणार आहेत। नियम पण तुम्हाला आताच गायकवाड सरांनी सांगितले, तर त्या नियमांच्या अधीन राहून आपल्याला वेळेत आणि अचूक उत्तर देणं गरजेचं आहे। या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा, सुनीता विल्यम्स, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, त्याचबरोबर जयंत नारळीकर, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर सी व्ही रामन आणि या ठिकाणी पहिला संघ जो आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। या संघामध्ये सहभागी झालेले जे स्पर्धक आहेत त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ न दवडता आपल्याला वेळेत प्रत्येक गोष्ट करायची आहे। त्यामुळं या ठिकाणी स्पर्धेत उतरताय हेच फार मोठी गोष्ट आहे। हार जीत असणार आहे। जीत झाली म्हणून आपण हुरळून जायचं नाही, हारलो म्हणून नाराज व्हायचं नाही। पुन्हा नव्या उमेदीनं तुम्ही विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुम्ही चमकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं आपण आता स्पर्धेला सुरुवात करूया। पहिला प्रश्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासाठी पहिल्या गटासाठी पहिला प्रश्न आहे। बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंब टिंब हे आहे। 1. सोडियम क्लोराइड, 2. सोडियम कार्बोनेट, 3. सोडियम हायड्रोऑक्साइड, 4. ॲल्युमिनियम सल्फेट। दुसरा ऑप्शन हा बोला काय? सोडियम कार्बोनेट। अगदी बरोबर उत्तर आहे। हार्दिक हार्दिक अभिनंदन। धन्यवाद सर। बघा, बेकिंग सोड्याचे व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट, हे खूप छान उत्तर APJ अब्दुल कलाम या गटाने दिलंय। त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन।
ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे सीबी रामन या गटासाठी. प्रश्न ऐकायचा आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आरएनए. आरएनएचे नाव काय, आरएनएचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे. ऑप्शन्स पाहिजेत का? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड, रायबोन्यूक्लिक ऍसिड, रायबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनएचा लॉंग फॉर्म आहे. उत्तर अगदी बरोबर आहे बघा सीव्ही रामन या गटाचं. खूप खूप अभिनंदन. इथं जे प्रश्न आहेत ते 2-3 वर्षापूर्वीचे असे मिक्स आहेत. काहींना पर्याय आहेत, काहींना पर्याय नाही. जर पर्याय नसतील तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर जयंत नारळीकर या गटासाठी. बघा, ताकामध्ये कोणते जीवाणू असतात? ताकामध्ये कोणते जीवाणू असतात? विच बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन बटर मिल्क. ऑप्शन्स आहेत रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, लॅक्टोबॅसिली, नन ऑफ दिस. माईक चालू करा. बोल जर त्यामध्ये. लॅक्टोबॅसिली हे अगदी करेक्ट आन्सर आहे बघा. ताकामध्ये लॅक्टोबॅसिली असतात. खूप खूप अभिनंदन. या गटाला देखील 10 गुण प्राप्त झालेले आहेत. पुढील प्रश्न आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर या गटासाठी. बघा, प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. ठीक आहे. द फर्स्ट टू यूज टर्म हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर ही टर्म सर्वात पहिल्यांदा कोणी वापरलेली आहे? ऑप्शन्स आहेत जेम्स वॅट, अलेक्झांडर व्होल्टा, ओहम, एम्पियर. प्रश्न थोडासा रद्द करतोय कारण त्याच्यावर आन्सरच दिलेला नाहीये. लक्षात आलं? फक्तच प्रश्न आहे, आन्सर नाहीये. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित ऐका आणि उत्तर द्या. व्हॉट इज द नेम ऑफ फंक्शनल ग्रुप OH. OH हा एक क्रियात्मक गट आहे, फंक्शनल ग्रुप आहे. तो कोणाचा आहे यापैकी? पहिला पर्याय आहे कीटोन, दुसरा आहे अल्कोहोल, तिसरा आहे इस्टर, नन ऑफ दिस. OH हा क्रियात्मक गट, फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे? कीटोन, अल्कोहोल, इस्टर, नन ऑफ दिस. कीटोन पर्याय आहे का? ठीक आहे, कीटोन हे उत्तर चुकलेलं आहे. OH हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो अल्कोहोलचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं हे उत्तर चुकलेलं आहे, त्यांना गुण मिळणार नाही. पुढील प्रश्न आहे सुनीता विल्यम्स या गटासाठी. भोपाळ गॅस दुर्घटना. भोपाळ गॅस दुर्घटना टिंबटिंब या दिवशी घडली. 4 डिसेंबर 1984, 6 डिसेंबर 1984, 2 डिसेंबर 1984, 2 डिसेंबर 1986. 4 डिसेंबर, 6 डिसेंबर, 2 डिसेंबर का 2 डिसेंबर 1986? उत्तर अगदी बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन सुनीता विल्यम्स या गटाचं. बघा, भोपाळ गॅस दुर्घटना ही मोठी दुर्घटना भारतामध्ये घडून गेल्या, ज्यामध्ये लक्षात घ्या अनेक लोकांचे जीव गेले होते. ठीक आहे, ती घटना जी होती लक्षात घ्या 2 डिसेंबर 1984 साली घडलेली होती. ठीक आहे, पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. पहिल्या फेरी अंती डॉक्टर APJ अब्दुल कलाम 10 गुण, CV रामन 10 गुण, जयंत नारळीकर 10 गुण, रघुनाथ माशेलकर यांनी अजून आपलं खातं खोललेलं नाहीये, सुनीता विल्यम्स यांच्या देखील 10 गुण झालेले आहे. पुढील फेरी. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित ऐका. बघा,